रामचंद्र हजारे, सदस्य ग्रुप ग्रामपंचायत कोल्हारे। पहिल्यांदा मी थोडासा माझा परिचय करून देतो। मी शेतकरी कुटुंबातून जन्माला आलेला मुलगा आहे। माझे वडील मोटरमॅन होते रेल्वेमध्ये आणि आई गृहिणी। तसंच मला 3 भाऊ व 2 बहिणी असं आमचं कुटुंब आहे। तर विषय असा आहे का कोल्हारे ग्रामपंचायतमध्ये अनेक विविध समस्यांनी कोल्हारे ग्रामपंचायत ग्रासलेली होती। माझे वडील हे स्वतः स्वखर्चाने वगैरे रस्ते वगैरे बनवायचे। त्यांचं हे बघून मी असा विचार केला की आपण लोकप्रतिनिधी जर झालो तर चांगल्या प्रकारे काम करू शकतो। त्यामुळे मी 2009 ला विधानसभेचा अर्ज भरला। तो अर्ज भरल्यानंतर काही लोकांनी म्हणजे मामा वसंत कोळंबे यांनी एक रिक्वेस्ट केली, विनंती केली की विजय ही विधानसभा म्हणजे मोठा क्षेत्र आहे, तो ग्रामपंचायत वगैरे हे निवडणूक लढून नंतर मग वरती स्टेपवरती जा। तर त्यांचं ते म्हणणं ऐकलं आणि मी विधानसभेचा अर्ज मागे घेतला। त्यानंतर मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये सुरेश भाऊ लाड यांच्यासोबत तिकडे प्रवेश केला आणि तिथून माझ्या सामाजिक कार्याला व राजकीयाला सुरुवात झाली। सामाजिक कार्य म्हणजे मी रस्त्यावरील खड्डे स्वतः स्वखर्चाने भरायचो, कारण की माझा हा इथे बाजूला जो फोटो लागलेला भाऊ आहे तो 9 एप्रिल 2008 रोजी अरुंद रस्त्यामुळे ऍक्सिडेंट झाला आणि तो मृत झाला जागेवरती। तर असं कोणी मृत होऊ नये म्हणून मी पूर्ण कोल्हारे पंचायत मधले आजूबाजूच्या परिसरातले खड्डे स्वखर्चाने भरायचो, रस्ते बंद करायचो। असं करता करता मला असं निवेदन आलं की रस्त्यावरती मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकाम होत आहेत। त्यामुळे मी ग्रामपंचायतीला 17/1/2015 रोजी पहिलं पत्र दिलं। कोल्हारे 4 फटायचे अनधिकृत बांधकाम सुरू आहेत, ती अनधिकृत बांधकाम थांबवावी व काढून टाकावी। तर ग्रामपंचायतने पत्रव्यवहार केला व तिथलं ते काम थांबलं। अशा प्रकारे मी अर्ज करायचो व कुठे अनधिकृत काम चालू असेल ते थांबायचो। पण मोठ्या प्रमाणात बिल्डर लोकांनी बिल्डिंग रस्त्याच्या कडेला बांधण्यास सुरुवात केली। तर मी व्हॉट्सअपवरती एक ग्रुप होता, त्या ग्रुपला मेसेज केला की असे अनधिकृत बांधकाम कोल्हारे ग्रामपंचायत नेरळ कलम, नेरळ कचेले, नेरळ बोपेले या रस्त्यालगत होत आहेत, साहेब आपण लक्ष द्यावे। तर त्या ग्रुपमध्ये सीओ साहेब होते। सीओ साहेबांनी एक इंग्लिशमध्ये मेसेज टाकला, प्लीज एक्झामिन अँड रिपोर्ट। त्यांच्या सगळ्या अधिकाऱ्यांना तो मेसेज पोहोचल्यामुळे कर्जतच्या गटविकास अधिकारी यांनी त्या मेसेजच्या अनुषंगाने संबंधित खात्यानं पत्रव्यवहार केला व पत्रव्यवहार केल्यानंतर संबंधित खात्यांनी सर्व नेरळ कलम, नेरळ कचेले, नेरळ बोपेले या 3 रस्त्यांना जेवढी अनधिकृत बांधकाम आहेत त्यांना नोटिसा दिल्या। नोटिसा दिल्यानंतर पुढे काही कुठलीच कारवाई होत नाही। त्यामुळे मी उपोषणाचा विचार केला। सीओ साहेबांना बोललो की मी आता उपोषण करणार, तुम्ही जर कारवाई केली नाही तर मी 16/11/2017 ला पत्र दिलं सीओ साहेबांना, कलेक्टर साहेबांना। तर सीओ साहेबांचा त्याच्यावरती मला रिप्लाय आला व त्यांनी तशा प्रकारे कारवाई सुरू केली, पण कारवाई कुठेच होताना दिसत नव्हती। त्यामुळे मी 23/10/2018 रोजी कर्जत पंचायत समिती कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसलो। त्यावेळेस आमरणला उपोषणाला बसल्यानंतर तिथे सर्व अधिकारी आले व मला लेखी कागदपत्र देऊन गेले की आम्ही अशा प्रकारे कारवाई करू। तर मी बोललो मी उपोषणाचं उठणार नाही, कारण की त्यावेळेस 84 बांधकाम राज्य मार्गालगत और 27 बांधकाम इतर जिल्हा मार्गालगत होती। तर सीओ साहेबांनी मला स्वतः फोन केला का हजारे मी याच्यावरती तात्काळ ऍक्शन घेतो, कारवाई करायला लावतो। तशा प्रकारचे पत्र त्यांनी मला दिले। त्याच्या आधी अशोक शेठ पाटील बांधकाम सभापती होते, आपले पत्रकार पण दीपक पाटील साहेब तेव्हा होते माझ्याबरोबर। अशोक शेठ पाटील यांनी पण मला आश्वासन दिलं का तुम्ही उपोषणात बसू नका, उपोषण मागे घ्या, मी सर्व ते अनधिकृत बांधकाम काढण्याचं काम करतो। परंतु कुठलेही अनधिकृत बांधकाम काढण्याचं काम झालं नाही आणि मला रात्री उपोषण सोडण्यासाठी सीओ साहेबांनी एक पत्र दिलं, त्यांचं पूर्ण अधिकाऱ्यांना लेखी पत्र दिलं व्हिडिओ साहेबांच्या मार्फत। ते पत्र दिल्यानंतर मी 15 दिवस वाट बघितली तर कुठली कारवाई होत नाही। परत मी सीओ साहेबांना जाऊन भेटलो, तर सीओ साहेबांनी इथे मुख्यमंत्री साहेब आपले देवेंद्र फडणवीस साहेब इकडे आलेले कर्जतला, त्यावेळेस सर्व अधिकारी तिथे आलेले। ते सगळे अधिकारी शासकीय विश्रामगृहात माझी मिटिंग लावली आणि त्या मिटिंग मध्ये अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जगन्नाथ भोर साहेब होते। त्यांनी सगळे पेपर माझे पाहिले आणि त्यांनी पूर्ण तपासणी करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या। 20 ते 22 अधिकारी त्यावेळेस नेमले होते। 20 ते 22 अधिकारी पूर्णपणे तपासणी करण्यासाठी कोल्हारे पंचायत मध्ये आले। नेरळ कलम, नेरळ कचेले, नेरळ बोपेले व आजूबाजूच्या परिसरामध्ये त्यांनी पूर्ण तपासणी केली, तर त्यांना मोठ्या प्रमाणात अनियमितता तिथं बांधकामांच्यात आढळली। आणि राज्यमार्गाच्या मध्यापासून 40 मीटर अंतरावर तेव्हा परवानगी होती, आता ते 3 मीटर अंतर कमी केलं शासनाने, 37 मीटर केलेलं आहे। राज्यमार्गाच्या मध्यापासून 37 मीटर आणि इतर जिल्हा मार्गाच्या मध्यापासून 15 मीटर
आता बोपेले रोड त्यावेळेस 15 मीटर इतर जिल्हा मार्ग होता, तो 15 मीटरचा होता. आता त्याचं प्रमुख जिल्हा मार्ग झाल्यामुळे तो 30 मीटर वरती गेलेला आहे. आणि काही बिल्डरना तिथे 6 मीटरवरती परवानगी देण्यात आलेल्या आहेत, 9 मीटरवरती देण्यात आलेल्या आहेत, 12 मीटरवरती देण्यात आले आहेत, आणि काही बांधकामात विदाऊट परवानगी सुरू आहेत. मग शिवसाहेबांनी काय केलं, एक आदेश काढला संबंधित सगळ्या विभागाच्या अधिकाऱ्यांना, टीपी सकट सर्वांना, का प्रत्येकाला जबाबदारी गट विकास अधिकाऱ्यांनी गावठाण वगैरे इथल्या क्षेत्रातली अनधिकृत बांधकाम तपासायची. सर्वांना 1 महिन्याची मुदत दिली आणि कार्यकारी अभियंता यांना शेवटला सांगितलं का 1 महिन्यात हे पूर्ण अनधिकृत बांधकाम काढून टाकण्यात यावं. 1 महिना उलटला तरी पण त्यांनी काही कारवाई केली नाही. शिवसाहेब त्यावेळेस बाहेर गेलेले आणि जगन्नाथ भोर साहेब यांच्याकडे शिवसाहेबांचा चार्ज होता. जगन्नाथ भोर साहेबांनी स्वतः त्यांनी पण आदेश काढले. त्यांनी आदेश काढल्यानंतर संबंधित विभागाने पूर्ण नोटिसा परत देण्याचं काम केलं, परंतु ते काय कारवाई झालीच नाही. त्यामुळे मला वारंवार म्हणजे माझं अनधिकृत बांधकाम काढण्यासाठी 6 वेळ उपोषण झाले. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर 1 दिवस मी उपोषणात बसलो, विविध मागण्या त्याच्यामध्ये होत्या. जिल्हा परिषद कार्यालयासमोर 5 दिवस मी उपोषणात बसलो, त्याच्यानी अनधिकृतची मागणी पण आणि इतर 10 मागण्या होत्या, परंतु कोणतीही कारवाई होत नव्हती. परत मी 2 जानेवारी 2024 रोजी नेरळ येथे उपोषणात बसलो. नेरळ येथील व्यापारी संकुल जे आहे ते बांधून 2 वर्ष झालते, तरी पण ते पुन्हा म्हणजे दुकानदारांना देत नव्हते किंवा खुलं करत नव्हते. त्याच्यासाठी तो एक उपोषण आणि अनधिकृत बांधकाम पेशवाई रस्त्याचे विविध 11 मागण्या होत्या, त्याच्या संदर्भात उपोषणात बसलो. 3 दिवसानंतर सर्व अधिकारी आले, जिल्हा परिषदचे, पीडब्ल्यूडीचे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे सर्व संजीव वानखेडे साहेब आले. त्यांनी मला लेखी पत्र दिलं की 1 महिन्यात आम्ही ही सर्व बांधकामं काढून टाकू. आणि जिल्हा परिषदचे जे अधिकारी होते त्यांनी सांगितलं की डीपी प्लॅन पास करण्यात दिलाय, तो डीपी प्लॅन शासनाकडे मंजूर झाला त्याच्यानंतर आपण ते पूर्ण अनधिकृत बांधकाम आपल्याला काढता येतील, तशा प्रकारे त्यांनी मला पत्र दिलं. परंतु झालं काय, 1 महिन्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभाग कारवाई करत नाही म्हणून मी वारंवार विचारणा करू लागलो. पोलीस स्टेशनला ते म्हणतात पोलीस बंदोबस्त मिळाला नाही. पोलिसांना विचारलं तर पोलीस म्हणतात का आम्हाला पत्र दिलं नाही. मग त्यांनी तसं पत्र सार्वजनिक बांधकाम विभागाने दिलं आणि एसपी साहेबांनी तिकडून बंदोबस्त दिला आणि एक तारीखही ठरली अनधिकृत बांधकाम काढण्याची. 3 दिवसाची त्यांना शॉर्ट नोटीसही दिली नेरळ बोपेले रोडला. 3 दिवसानंतर बघतो ते कारवाई करायला कोणी झालं नाही. मग हे अनधिकृत बांधकाम थांबवण्यात म्हणजे काढून न देण्यात याच्या मागचा आकार कोण नक्की? एवढी मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकाम सुरू आहेत तिथे, कुठल्याच बांधकामांना परवानग्या नाहीत, काही बांधकामाला परवानगी आहेत पण ते रस्त्यावरती आहेत. आणि 3 दिवसाची शॉर्ट नोटीस देऊन सुद्धा अधिकारी कारवाई करत नाही, तर अधिकाऱ्यांवरती नक्की दबाव कुणाचा आहे हे पत्रकार म्हणून तुम्ही पण तिथे बघा जरा. कारण की सार्वजनिक बांधकाम विभाग कुठलीच प्रकार, आता अजूनही मी फोन करतो का साहेब नवीन नवीन बांधकामं सुरू आहेत, तुम्ही कारवाई करा, अजूनपर्यंत कोणती कारवाई ते करत नाही. तर माझी अशी मागणी आहे की सार्वजनिक बांधकाम विभाग नेरळ कलम राज्यमार्ग, नेरळ कशेले राज्यमार्ग, नेरळ बोपेले प्रमुख जिल्हा मार्ग या तिन्ही रस्त्यावरती जी अनधिकृत बांधकामं मोठ्या प्रमाणात झालेली आहेत ती तात्काळ काढून टाकावी अशी माझी विनंती आहे. माझं अनधिकृत बांधकामं सुरू आहेत आणि हे सरपंच झाल्यापासून कोलारे ग्रामपंचायत मध्ये जास्त अनधिकृत बांधकामं झालेली आहेत आणि सुरू पण आहेत. तर नेरळ कचरे राज्यमार्गावरती जोएब लोखंडवाला म्हणून नावाचे व्यक्ती होते, त्यांनी एक बांधकाम करायला घेतलं होतं. मागची बॉडी जी होती त्यांनी ते बांधकाम थांबवलं, मी त्यांना तसा पत्रव्यवहार केला तर ते बांधकाम थांबवलं होतं त्यांनी. आणि ते लोखंडवाला पण बोलले की मला बांधायचं नाही, माझं 10-12 लाख रुपये खर्च झाला पण मला कोणाला डुबवायचं नाही, त्यांनी ते सोडून गेले तिथनं. आता त्यांनी ती जागा विकली, ते आहे तिथे गार्डन प्लॉट आणि 40 फुटी रस्ता आहे. तर कोणतरी तिथे इसम त्यांनी सर्व्हिस सेंटर टाकलंय आणि पंचायत त्याच्यावरती कुठलीच कारवाई करत नाही. तर पंचायतच्या सरपंचांच्या वरती सीओ मॅडमनी तात्काळ कारवाई करावी का हे जे मागच्या बॉडीने जे थांबवलं होतं काम ते स्टॉप होतं ते आताचे सरपंच चालू कसे करून देतात आणि त्यांच्यावरती कारवाई व्हावी अशी माझी मागणी आहे. दुसरा विषय आहे माझा कोल्हारे येथील, आपण आता कोल्हाऱ्याच्या एंट्रीला आले असेल म्हणजे कोल्हाऱ्यामध्ये मी चिकार कामं मंजूर करून घेतली, स्वतः केली, ठेकेदारांकडून करून घेतली, पण माझ्या कोल्हारे गावचाच प्रमुख रस्ता अतिशय खराब आहे, तो तुम्ही बघितलेला असेल. तर सरपंचांना मी काय कोल्हारे गावचा तो रस्ता आहे तर रस्त्याचा एक सातबार आहे 9 गुंठ्याचा. सरपंचांना 2.5 वर्ष झाले मी मागणी करतोय ग्रामसेवकांना तर तो रस्त्याची मोजणी करा. मोजणी केल्यानंतर ज्याचं कुणाचं त्या रस्त्यामध्ये अतिक्रमण झालं किंवा अनधिकृत बांधकाम ते काढून टाका. आणि तिथे माझी पण जागा आहे, माझ्या वडिलांच्या नावावरती जागा आहे तिथे. तर वडिलांनी एक अर्ज केला ग्रामपंचायतीला 25 दुकानगाले बांधण्यासाठी, तर ग्रामपंचायतीने त्याच्यावरती कुठलंही उत्तर दिलं नाही. त्यामुळे 7 दिवसानंतर ग्रामपंचायतीने उत्तर दिल्यानंतर ती परवानगी दिली असं समजलं जातं.
त्यामुळे तिथे जे आमचं जोत्याचं काम माझ्या वडिलांनी पेन्शनच्या पैशामध्ये केलं, पण पुढे पैसा कमी पडत असल्यामुळे ते काम तिथे थांबलं आणि पावसाला पण लागला. तर माझी अशी विनंती आहे गटविकास अधिकारी सीओ मॅडम यांना की तिथं सरपंचांना आदेश द्यावे की तिथली मोजणी करून घ्यावी ना, जे ज्याचं कोणाचं अतिक्रमण असेल ते तोडावं आणि ते अतिक्रमण तोडल्यानंतर जर रस्त्यासाठी जागा कमी पडत असेल तर माझ्या वडिलांनी जे काही 25 गाले बांधले, एक जोता बांधलंय, ते जोतं सगळं तोडून मी 10 फूट जागा आमच्या जागेतनं वडिलांना द्यायला सांगतो. ते सीओ मॅडम जरा लक्ष द्यावं आणि बीडीओ साहेबांनी तर ती मोजणी करायला, कारण की हा व्यक्ती जो आहे याला तक्रार करा, काही करा, कुठल्याही प्रकारे याला काहीच फरक पडत नाही. किती तक्रारी अर्ज करा, काहीच. माझे एवढे तक्रारी अर्ज आहेत पाणी योजनेबद्दल, पाण्याच्या समस्येबद्दल, तरी कुठल्याही प्रकारे हा लक्ष देत नाही. आता पाण्याची कमिटी स्थापन झाली, एकच मिटिंग झाली, पुन्हा पाण्याची कमिटीनी मिटिंग झाली नाही आणि त्यांनी बोलवली पण नाही आणि स्वतःच तिकडे नळाचे कनेक्शन वगैरे कमिटीचा निर्णय घेत नाही, काय नाही काय, स्वतःच नळाचे कनेक्शन देत चाललंय. मग त्याच्यामध्ये मोठा आर्थिक व्यवहार होत असेल, आपण तर मी तर डायरेक्ट बोलू शकत नाही का बा आर्थिक व्यवहार करतात, पण माझ्या अंदाजे आर्थिक व्यवहार होतोय तिथे. तर त्याची चौकशी गटविकास अधिकारी व सीओ मॅडमनी करावी. आता एक महत्वाचा मुद्दा आहे, साई मंदिर नाका जो आहे, हे पत्रकार परिषद बघत असेल तर तात्काळ कारवाईचे आदेश द्यावे आणि हे सगळे पेपर घेऊन मी मुख्यमंत्री साहेबांकडे जाणारच आहे. नाही नाही जाणार, मुख्यमंत्री साहेबांकडे पण जाणार आणि कोर्टात पण जाणार, याचिका पण दाखल करणार. भ्रष्टाचार चालू आहे, घोटाळे चालू आहेत, कुठल्याही प्रकारे कुठेही घरपट्टी लावली जाते. त्यामुळे हे थांबवण्यासाठी मी आता येणाऱ्या ज्या निवडणुका आहेत, कर्जत पंचायत समिती, पंचायत समिती, जिल्हा परिषद, तर पंचायत समितीला आरक्षण ओपन असल्यामुळे मी स्वतः इथं उभा राहणार आहे आणि मला जर ती संधी मिळाली तर मी त्या संधीचं सोनं करेल आणि इथं जे चालू सुरुवातलेली अतिक्रमण, अनधिकृत बांधकामं हे सर्व थांबवण्याचं काम करेल. एवढं बोलून मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.